एकाच चॅनलवर लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही टाईपचे व्हिडिओ बनवले तर चालतील का? आता हे पहा, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक चॅनलसाठी वेगवेगळं असणार आहे. पण तरी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. पहिले तर लॉंगसाठी सांगतो. हे पहा, आता जर का तुमचे ब्लॉग्स असतील, गेमिंगची लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, डॉक्युमेंटरी व्हिडिओ असेल, या टाईपच्या कॉन्टेंटसाठी लॉंग फॉर्मॅट बेस्ट आहे आणि जेवढा जास्त इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल तेवढे जास्त व्ह्यूज येईल 100%. दुसरं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ. आता हे पहा, जर तुम्हाला तुमच्या व्ह्युअर्सला कमी वेळात जास्त महत्त्वाची माहिती सांगायची असेल, जसं की अवघड गोष्टी सोप्या करून सांगणं, छोटे छोटे ट्युटोरियल्स किंवा मग 1 मिनिटाचे शॉर्ट, यासाठी बेस्ट राहील. आता या दोन्ही गोष्टी बॅलन्स घेऊन कसं चालायचं ते सांगतो. शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला नवीन व्ह्युअर्सला अट्रॅक्ट करायचं आहे आणि तिथं तुमच्या लाँग व्हिडिओची लिंक देऊन तो व्हिडिओ पाहायला सांगायचा आहे. आता एक उदाहरण सांगतो. जर समजा एखादा ब्लॉगिंगचं चॅनल आहे आणि एखाद्या ठिकाणी जाऊन आपण ब्लॉग केला, तर तिथले शॉर्ट क्लिप काढून आपल्याला आपल्या शॉर्टमध्ये टाकायचं आहे आणि त्या व्हिडिओच्या खाली लाँग ब्लॉगची लिंक देऊन टाकायची आणि तो ब्लॉग इंटरेस्टेड लोक 100% पाहता. हे पहा, तुम्ही काही पण टाकलं तर व्ह्यूज येतील, ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. आता यूट्यूबवर बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या आहे. पहिले कशाला पण व्ह्यूज येत होते, आता व्ह्यूज येत नाही. डोळे बंद करून काम करू नका. सुरुवातीला काही दिवस डोकं लावून काम करा आणि असं पण काही व्हिडिओ नंतर तुमचं अॅनालिटिक्स पण तुम्हाला समजत असतं की तुमच्यासाठी कोणता बेस्ट फॉर्मॅट असेल. आणि जाताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचा व्हिडिओ असा पाहिजे की पाहणाऱ्याने शेवटपर्यंत पाहायला पाहिजे आणि तुमच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी बोनसमध्ये द्यायची किंवा मग तुमच्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओची छोटीशी झलक दाखवू शकता. हे पहा, रिटेन्शन, वॉच टाईम, रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणं, या गोष्टीवर फोकस करा आणि हेच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे.